कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे देशभरामध्ये ओढवलेल्या परिस्थितीला सामोरं जात असताना मुख्यत्वे करून महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे टक्कर देत आहे। ह्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि ह्यामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावं म्हणून मुंबईच्या सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार म्हणजेच 1 करोड इतका निधी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे कोविड-19 मुख्यमंत्री सहायता निधीला अमरावती येथील माजी खासदार आनंद अडसूळ यांनी दिला। त्यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत हे उपस्थित होते। त्याचबरोबर कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाशी लढत असताना रक्ताचा तुटवडा लक्षात घेता 150हून अधिक बँक कर्मचाऱ्यांचे रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले होते। यावेळी बोलताना अमरावतीचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी सांगितले की हा निधी व सोबतच रक्तदान यामुळे कुठेतरी महाराष्ट्राला दिलासा देण्यासारखे होणार आहे व कोविड निधीमध्ये 1 करोड रुपयाची भर सुद्धा पडणार आहे। आपण सध्या अमरावतीत नसलो तरी अमरावतीची नाड आपण तोडलेली नाही असेही माजी खासदार आनंद अडसूळ यांनी बोलताना सांगितले। विदर्भ न्यूज ब्युरो